झालं असं की दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज अजित पवारांच्या अस्थिदर्शन आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला। यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं भाषणही झालं। यावेळी त्यांनी दादांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी शपथविधी का झाला याचं उत्तर दिलं। पवार कुटुंबात 3च दिवस दुखवटा पाळण्याची आणि नंतर कामाला लागण्याची परंपरा आहे असं ते म्हणाले। शिवाय सर्वसंमतीने सुनेत्राताईंना विधिमंडळ पक्षाचा अध्यक्ष आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। नंतर बोलता बोलता त्यांनी भविष्यातले संकेत देखील दिले आहेत। पक्षाध्यक्ष कोण होणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही, तरी तसे संकेत मात्र त्यांनी जरूर दिले। प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले पाहूया। हम लोगों ने वहां के महाराष्ट्र के लेजिस्लेटिव पार्टी में उनका सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया। आगे आने वाले दिनों में हम सब लोगों को और भी फैसला लेना होगा, क्योंकि हम राजनीतिक पार्टी है तो हम लोगों ने एक प्रक्रिया के माध्यम से गुजरना होगा, लेकिन जरूर उसमें भी सभी की सम्मान और भावना और जज्बे को ध्यान में रखते हुए वैसा ही उचित निर्णय, वैसा ही निर्णय वो हम जरूर करेंगे। आता सुनेत्राताई अध्यक्ष झाल्यास तर पुढला महत्त्वाचा प्रश्न राहील तो राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा। त्या शरद पवारांसोबत आणि त्यांच्या नेत्यांसोबत काम करायला तयार होतील का? तुम्हाला काय वाटतं ते ऐकायला आम्हाला आवडेल। त्यासाठी आज 0 आवर मध्ये विचारलेला पहिला प्रश्न पाहण्याकरता आपण जाऊया आमच्या पोल सेंटरला। पाहूया आजचा प्रश्न। आजचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच जाणार तसे संकेत आता दिले जसं आपण म्हणतोय, तर शरद पवारांच्या पक्षाशी त्या जुळवून घेतील असं वाटतं का? होय किंवा नाही या दोन पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर द्यायचे। हा आहे आजचा प्रश्न। आणि या अनुषंगाने पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच असेल असे संकेत देणाऱ्या पटेलांनी नंतर पत्रकार परिषदेत मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे, हेही महत्त्वाचं। राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत लवकरच सर्वानुमते निर्णय होईल असं ते म्हणाले। अर्थात या स्पर्धेत आपण नाही हे सांगायला देखील पटेल विसरले नाहीयेत। आमच्या विधिमंडळाच्या